जैन विद्यार्थी मित्रांनो, समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली आज सरांचं काय म्हणणं आहे। मला भरपूर सकाळपासून मेसेज आले होते विद्यार्थ्यांचे की सर तुम्ही तुमचा कुठलाच व्हिडिओ आला नाही किंवा तुम्ही लाईव्ह आले नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, काल रिझल्ट लागलेला आहे आणि कालपासून माझं खूप बिझी शेड्यूल होतं, त्यामुळे मी लाईव्ह येऊ शकलो नाही किंवा कुठला व्हिडिओ टाकू शकलो नाही। बघा, व्हिडिओचा भरपूर विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले, कॉल केले, भरपूर जसा रिझल्ट लागला काही विद्यार्थ्यांना आनंदसुद्धा झाला आणि काही विद्यार्थी टेन्शन वाढून गेले। परंतु मी बिलकुल तुमच्या सर्वांचा सखोल अभ्यास करून टेन्शन दूर करणार, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत तुम्हाला तुमचा पेपर चांगला गेला होता, फक्त एवढं माहिती होतं मला, कोणी म्हणत मला 60 मार्क आहे, कोणी म्हणत होतं मला 70 मार्क आहे, कोणी 90, कोणी 100, पण प्रत्येकाला समोरच्यांना किती मार्क्स आहे हे तुम्हाला माहीत नव्हतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल जबरदस्त ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही आपल्या समर्थ कॅरियर अकॅडमीच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीची नवनवीन अपडेट मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची कोशिश करत असतो। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर सबस्क्रायबर असाल तर ही अपडेट तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचून जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीला काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असं होतं, काही विद्यार्थी बोलत होते की नाही सर रिझल्ट लागणार नाही, ते कॅन्सल होणार का, काही विद्यार्थी बोलत होते आचारसंहिता समोर आहे, काही विद्यार्थी पता नाही त्यांना कोण काय सांगत होतं, परंतु मी तुम्हाला बिलकुल ग्राउंड रिपोर्ट सांगत होतो की नाही असं होणार आहे म्हणून। माझा अंदाज असते, अंदाज काही 1-2 दिवस 1-2-4 दिवस कमी जास्त होऊ शकते, परंतु माझा अंदाज बिलकुल परफेक्ट ठरलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं तुम्ही डगमगून जाऊ नका, प्रॅक्टिस चालू ठेवा। हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि आता पण तुम्हाला सांगत आहे, कारण मला माहिती आहे मी परीक्षेचा अभ्यास केला होता आणि त्याच मार्गाने तुमचा रिझल्ट लागलेला। काही विद्यार्थ्यांनी मी बोललो होतो की नॉर्मलायझेशन होणार, तुमचे 1-2 मार्क कमी जास्त होतील, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, पण काही विद्यार्थ्यांना काही लोकांना माझा विश्वास नव्हता, ते निगेटिव्ह कमेंट टाकत होते, परंतु माझा अंदाज आणि माझा गेज बिलकुल परफेक्ट ठरला। नॉर्मलायझेशन तुम्हाला रिझल्ट आलेला आहे आणि सेम तेच कहाणी ठरलेली आहे की 2-4 मार्क्स वाढून आलेले आहे। काही विद्यार्थी 2, काही विद्यार्थी 4 मार्क्स वाढलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट जेव्हा तुमच्या समोर आली तुमचा जीव घाबरून गेला। काही विद्यार्थ्यांना आनंद झाला, पण काही जास्त विद्यार्थ्यांचा जीव याच्यामुळे घाबरला की त्यांनी म्हटलं का सर विद्यार्थ्यांना मार्क्स तर खूपच आहे, मार्क्स तर असतील ना, कारण तुमच्यासारखीच ते मेहनत करत आहे, प्रॅक्टिस करत आहे, त्यांना मार्क्स 100% असतील, मार्क्स आहेत। तर त्यामुळे आता आम्हाला काही लोक असे बोलत आहे की एखादा बोलवतील तर 54%वाल्यांचं काय, 54वाल्यांच्या वर विद्यार्थ्यांना बोलवतील का नाही, तुम्हाला कोण काय सांगते मला काय माहीत नाही। परंतु मी याच्या पहिलेसुद्धा सांगितलं होतं की माझा एक अंदाज होता, माझी जे एक माहिती होती, माझा अभ्यास होता, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा अशा प्रकारे रिझल्ट येणार, नॉर्मलायझेशन तुमचे 1-2 मार्क वाढतील, त्याच हिशोबाने झालेला आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळची बेल आयकॉनची घंटा दाबायला विसरू नका, कारण असे नवनवीन प्रकारच्या माहिती तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी। बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या विषयावर बोलूया। जेव्हापासून रिझल्ट लागला तेव्हापासून भरपूर विद्यार्थी टेन्शन वाढून गेले, त्यांनी मला असे मेसेज चालू की सर आता आमचं काय होईल, रिझल्ट भरपूर आहे, आता मी होऊ शकतो का नाही। तुमचे स्टेप बाय स्टेप सर्व मी बिलकुल डोक्यातले ज्या गोष्टी दूर करणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, मेन विषयावर तुमचे जास्तीत जास्त डाऊट तुम्हाला असं वाटतं तुम्हाला कोणा सांगितलं मला माहीत नाही, तुमचं असं म्हणणं होतं बघा की 54 वाल्यांना बोलवतील, अदरवाईज न बोलवतील। पण विद्यार्थी मित्रांनो, बघा मी याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना 54 मार्क्स आहे आणि 54 मार्काच्या वर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना पेपरसाठी ग्राउंडसाठी बोलवलं जातील, कारण तुम्ही किती पाण्यामध्ये हे गव्हर्नमेंटला चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुमचं फिजिकल किती स्ट्रॉंग आहे हे गव्हर्नमेंटला माहीत आहे, कारण गव्हर्नमेंटचे जे चिकित्सक लोक असतात ते सर्व प्रकारचा अभ्यास करत असतात, त्यांना माहीत असते की बघा यांचं फिजिकल, कारण त्यामधले तर मी म्हणतो की कितीतरी टक्के लोक असे की ते फक्त लोकांचे मार्क पाहूनच घाबरून गेले, अजून तर ग्राउंडमध्ये उभे पण नाही राहिले। तर हे कंडिशन जर इंडिव्हिज्युअल प्रत्येक माणसाची झाली तर बघा, ते जे विद्यार्थी फक्त चान्स घेऊन बघत होते, काही विद्यार्थी बोलत नाही आम्ही फक्त एक अनुभवासाठी येतो, अशा विद्यार्थ्यांची कंडिशन काय झाली असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका। ज्या विद्यार्थ्यांना 90च्या वर 100च्या वर मार्क्स आहे त्यांना त्यांचं फिजिकल माहीत आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना 80च्या खाली मार्क्स आहे, 70च्या वर आहे, त्यांना त्यांचं फिजिकल माहीत आहे। तुम्ही स्वतः तुमचं कॅल्क्युलेशन करत नाही करा, कारण जर मी 90च्या वरच्या विद्यार्थ्यांबद्दल बोललो तर त्यांना पण राग येईल आणि 80 वरच्या विद्यार्थ्यांबद्दल बोल त्यांना राग येईल। मी सविस्तर हे लाईव्हमध्ये बोलणार आहे, फक्त मला हा व्हिडिओ याच्यामुळे बनवायचा की तुम्ही घाबरू नका, तुमच्यासाठी हा आनंदाचा विषय आहे। आणि तुमचं फिजिकल तुम्ही बंद करू नका, घाबरून जाऊ नका। 54% वाल्यांना सर्वांना चान्स मिळणार आहे, आणि तुम्हाला माहीत आहे की आता सध्या ओरिजिनल दूधचा दूध पाण्याचं पाणी करायची वेळ आलेली आहे, आणि त्यामुळं घाबरून जाऊ नका, तुम्ही आता पेटून उठा। आपल्याजवळ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगणार आहे की आता 17 तारखेपासून समोरची प्रोसेस चालू होणार आहे, म्हणजे या महिन्याच्या बिलकुल आखरी किंवा फेब्रुवारीच्या पहिले तुमचं फिजिकल होणार आहे। जानेवारीच्या बिलकुल आखरी किंवा फेब्रुवारीच्या पहिले, म्हणजे आपल्याकडे जेमतेम जवळपास 1 महिना आहे, त्यामुळे तुम्ही डगमगून जाऊ नका, मेहनत करा। आणि 90 आणि 100च्या विद्यार्थ्यांचे मार्क पाहून तुम्ही घाबरू नका, त्यांचं आणि तुमचं कॅल्क्युलेशन बिलकुल जवळपास सेम येऊ शकते।
कारण फिजिकलची बिलकुल कोणाचं फिजिकल कमजोर, कोणाचं फिजिकल जास्त, त्यामुळे तुम्ही डगमगून जाऊ नका, प्रॅक्टिस करा. ज्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज असे टाकले, सर मला 60 मी करू का नाही, मी 70 मी क्वालिफाय होणार का नाही, मी 80 क्वालिफाय होणार, 54 मार्काच्या वरचे सर्व क्वालिफाय होणार आहेत. हे पेपरला सुद्धा आलेलं आहे. मी माझ्या मनानं अंदाजी सट्टा बोलत नाही. आलं लक्षात. 54 मार्क ज्यांना आहे 54च्या वरच्या सर्वांना फिजिकलला बोलवलं जातील. बाकी तुमच्यावर डिपेंड करते की कोण आखरीपर्यंत पूरं करणार आहे, कोण ग्राउंड सोडणार आहे, कोणाला चक्करून पडणार आहे, का कोणी 17 मिनिटामध्ये येणार आहे, कोणी 21 मिनिटामध्ये, कोणी 25 मिनिटात, कोणी अर्ध्या घंट्यामध्ये. हे तुमच्यावर डिपेंड करते. परंतु गव्हर्नमेंट तुम्हाला बिलकुल आजमावायला तयार आहे. तुम्हाला याच्यानंतर बी जर काही कन्फ्युजन असेल, तुम्ही सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत मला कधी कॉल करू शकता. तुम्हाला ते बिल्लेवार सरांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी हमेशा चालू असते. माझा मोबाईल नंबर जर तुमच्याकडे नसेल तर मोबाईल नंबर माझा नोट करा. 74 99 32 32 05 हा माझा मोबाईल नंबर आहे. परत मी तुम्हाला सांगू इच्छितो की 74 99 32 32 05 हा माझा मोबाईल नंबर आहे. जर कुणाला काही कन्फ्युजन असतं, सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत मला कॉल करा. रात्री 9च्या नंतर कॉल करू नका. रात्री 9 नंतर तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल, तुम्हाला मेसेज टाकू शकता. तुम्हाला माहिती आहे की माझं अग्निवीरचं गेसिंग बिलकुल परफेक्ट ठरलं होतं. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनचं गेसिंग माझं परफेक्ट ठरलं होतं आणि वनरक्षकचं सुद्धा गेसिंग बिलकुल परफेक्ट ठरलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझल्ट लागला नव्हता. मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्या विषयानं बोललो त्याच हिशोबानं रिझल्ट लागलेला आहे. आता फिजिकल तर मी तुम्हाला संध्याकाळी लाईव्ह येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळं सध्या विद्यार्थी फिजिकलच्या बाबतीत किती पाण्यात आहेत हे मी तुम्हाला क्लिअरली सांगत आहे. जर असं या विषयावर मी बोललो तुम्हाला राग येते की कसं बघा की नाही सर तुम्ही आमच्याबद्दल निगेटिव्ह बोलता, पण जे रिअल आहे मी ते बोलणार आहे. संध्याकाळी 8:30ला मी लाईव्ह येणार आहे. त्यामुळे जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सध्या तुमच्या डोक्यामधलं हे काढून टाकाय बघा की मला बोलवतील का नाही बोलवतील. 54 मार्कावाल्यांना सर्वांना बोलवणार आहेत. तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी बिलकुल आनंदात झाले त्यांना शुभेच्छा, आणि जे विद्यार्थी टेन्शनमध्ये पडले त्यांनाही शुभेच्छा. परंतु टेन्शन पडू नका आणि आपलं फिजिकल सोडू नका. फिजिकलला तुम्हाला सर्वांना मौका मिळणार आहे. बाकी तुमच्यावर डिपेंड करते, कारण गव्हर्नमेंटचं पूर्ण लक्ष आहे की तुम्ही फिजिकलमध्ये किती पाण्यामध्ये आहे. तर त्यामुळे आता तुमचं सिलेक्शन फक्त 2 पायावर आहे. त्यामुळे फिजिकल मन लावून करा आणि फिजिकलमध्ये जे अव्वल राहतील तेच सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येतील, त्यांचं नाव येईल. म्हणून तुम्हाला काही कन्फ्युजन असेल संध्याकाळी 8:30 वाजता मी लाईव्ह येणार आहे. तुम्ही मला विचारू शकता. सध्यासाठी एवढंच. अधिक जर काही इन्क्वायरी करायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करू शकता. थँक्यू. जय हिंद.